विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या बातमीनं करूया। राज्यामधल्या 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी। 5वी आणि 8वी मध्ये विद्यार्थी नापास झाल्यास त्यांना सरसकट पुढच्या वर्षामध्ये ढकलण्याचा निर्णय केंद्रानं आता रद्द केलाय। केंद्र सरकारनं आरटीई कायद्यामध्ये बदल करत विद्यार्थ्यांना मोठा झटका दिलाय। 5वी आणि 8वी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या 2 महिन्यात फेर परीक्षा देता येईल, पण त्याही परीक्षेत जर विद्यार्थी नापास झाले तर त्यांना त्याच वर्गात बसावं लागणार आहे। आरटीईच्या कायद्यानुसार कोणत्याही मुलाला 8वी इयत्ता पूर्ण होईपर्यंत शाळेतनं काढून टाकलं जाणार नाही, हेही स्पष्ट करण्यात आलंय। यापूर्वी 5वी ते 8वी पर्यंतच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना नापास केलं जाऊ नये असा नियम करण्यात आला होता, पण आता या नियमामध्ये आमूलाग्र बदल करून मुलांची शैक्षणिक कामगिरी सुधारण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय। देशातल्या मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, ओडिशा, कर्नाटक आणि दिल्ली या राज्यांनी 5वी किंवा 8वीच्या वर्गात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात न ढकलण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे। शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। हेरंबजी, हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय केंद्राकडून येतोय। तुम्ही या निर्णयाकडे कसं पाहताय आणि किती फायदा होऊ शकतो या निर्णयामुळे? खरं तर 5वी ते 8वी मुलं पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे आम्ही समर्थक होतो। मी एक परीक्षेला पर्याय काय नावाचं पुस्तक लिहून याचं समर्थन केलं होतं, पण नंतर असं झालं की त्याचा अर्थ असा घेतला गेला की परीक्षा बंद झाल्या आणि मग आपण शिकवलं नाही तर चालेल, मुलांना नाही वाटलं अभ्यास नाही केलं तर चालेल, आणि एकूणच संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये एक लिथार्जी आली किंवा अकाउंटेबिलिटी जी असते तिला थोडासा धक्का बसला आणि त्यामुळे नापासच नाही असा चुकीचा अर्थ घेतला गेला। ऍक्च्युअली तर असं अपेक्षित होतं की सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे मुलांचं सातत्यानं मूल्यमापन केलं जाईल, म्हणजे अधिक मूल्यमापनाची गरज अगदी बरोबर आहे। पण आता जो निर्णय झालाय की पहिलं धोरण आता रद्द करण्यात आलंय, त्याचा फायदा कसा होईल असं आपल्याला वाटतं? हा जो एक गैरसमज पसरला होता की परीक्षाच नाहीत शाळांमध्ये आणि मुलं सरसकट पुढे ढकलले जातात, तर या गैरसमजाला मोठा धक्का बसेल आणि मुलं, पालक आणि शाळा हे तिघं पण त्याच्याबद्दल सजग होतील असं मला वाटतं। आभार आपल्या प्रतिक्रियेबद्दल। आणि यानंतर